अजितदादा पवार यांच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले. शरद पवार यांनी घटनेच्या दिवशी हा अपघात असून घातपात नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी जनभावनेचा उद्रेक होईल म्हणून शरद पवार यांनी असं वक्तव्य केल्याचं सांगत दादांचा मृत्यू एक घातपात असल्याचं सांगितलं. अजितदादांचा मृत्यू ज्या घटना जबाबदार धरल्या जात आहे त्या मोठ्या प्रमाणात विसंगती आहे. विशेष म्हणजे अपघात 8:46 झाला असताना राजेश टोपे यांनी मात्र अपघाताची बातमी असं आपल्याला 7:30 मिळेल असे सांगितलं. तर अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांचा घातपात झाला असल्याचं सांगितलं. यात त्यांना राऊत आणि वडेट्टीवार यांनीही याची चौकशी करण्याची मागणी केली. पण आता अजितदादांनी अपघाताच्या 6 मिनिटे अगोदर बारामतीमधील पदाधिकाऱ्यांशी साधलेला संवाद व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. नेमकं कोणी काय दावा केलाय, राजेश टोपे नेमके काय म्हणालेत, दादांचा घातपात असा संशय नेमका का केला जातोय, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. सुरुवातीला माजी मंत्री राजेश टोपे काय म्हणाले ते बघूयात. अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला ही माहिती आधी कोणाकडे नव्हती. मीडियालाही समजलं नव्हतं. मला सर्वात आधी याबद्दल समजलं होतं. आमच्या जिल्ह्यातील एक मुलगा बारामती विमानतळावर शोरूममध्ये कामाला आहे. काल सकाळी त्याचा मला 7:15 ते 7:30 वाजता मला फोन केला आणि सांगितलं की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय. त्यांच्या विमानाचा फक्त शेवटचे टोक दिसतंय, बाकी संपूर्ण विमान जळून खाक झाले. राजेश टोपे हे 7:30 दादांचा अपघात झाल्याचं सांगत होते. पण बारामतीमधील वेगवेगळ्या सीसीटीव्ही मध्ये मात्र विमान अपघात 8:46 कोसळले आणि त्यांचा स्फोट झाला असं दिसतंय. त्यामुळे वेगवेगळ्या शंका निर्माण होते. त्यानंतर विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचा दावा करत संभ्रम अधिक वाढवण्यात आलाय. पण आता बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दादांचा शेवटचा फोन कॉल कधी आला होता हे सांगत राजेश टोपे यांचा दावा खोडून काढलाय. अजित पवार यांचे चुलते पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अजितदादांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवली. अखेरच्या कॉलमध्ये श्रीजित पवार यांच्यासोबत अजित पवार यांचे संभाषण झाले होते. श्रीजित पवार यांनी केलेल्या मेसेजला अजित पवार यांनी कॉल करून उत्तर दिले. विमानाचे बारामतीमध्ये लँडिंगच्या आधी अजित पवार यांनी नेटवर्क आल्यानंतर श्रीजित पवार यांना कॉल केला होता. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात सकाळी 8:46 झाला होता. त्याआधी 8:37 अजित पवार यांनी श्रीजित पवार हे पुतणे होते. त्यामुळे सकाळी 8:37 दादा फोनवर पुतण्याशी बोलत असतील तर मग 7:30 विमान कोसळल्याची बातमी राजेश टोपे यांना कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित झालाय. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला त्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र शरद पवारांनी हा अपघातच असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अमोल मिटकरी आणि संजय राऊतांनी देखील या प्रकरणात मोठ्या शंका उपस्थित केल्या होत्या. धुकं नव्हतं, पायलट का बदलला, मुंबईत अजित पवारांनी प्रवासाला सुरुवात केली त्यावेळेस सीसीटीव्ही का मिळत नाहीये, असे अनेक प्रश्न अमोल मिटकरींनी उपस्थित केले होते. तसेच ते कार्यक्रमात म्हणाले की अजितदादांच्या विमान अपघाताच्या ठिकाणी आम्ही पाहणी करायला गेलो. तिथल्या सरपंचाने आम्हाला सांगितलं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं, तेव्हा वाचवण्यासाठी गेलो पण तितक्यात विमानाचा ब्लास्ट झाला असं अमोल मिटकरी म्हणाले. अनिल देशमुख यांनी देखील या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी केली. ते म्हणाले की अजित पवार मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचा विमान अपघात झाला होता. बारामती विमानतळ परिसरामध्ये धुके असल्याचे वैमानिकाला धावपट्टी न दिसल्याचा प्राथमिक दावा करण्यात आलाय. मात्र अपघातापूर्वी विमान हवेतच तिरके झाल्याचा चित्रफित समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. हा व्हिडिओ लांबून चित्रित करण्यात आला असल्याने धुके असल्यास असे चित्रीकरण शक्य होते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या घटनेची चौकशी केवळ नागरिक विमान वाहतूक महासंचालकाकडून न करता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्रपणे व्हावी अशी मागणी देशमुख यांनी केली. तसे झाल्यास सत्य समोर येईल असे ते म्हणाले. संजय राऊत यांनी तर संसदेत प्रश्न उपस्थित केलाय. अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचारावर भाष्य करत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचे कुत्र्यांच्या नसबंदीत पैसे खाल्ले हे अजित पवार यांना माहिती होते. अजित पवार बरेच वर्ष अर्थमंत्री असल्याने भाजपच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना माहिती होते. अजित पवार यांचा मृत्यू रहस्यमय आहे. दादांच्या अपघाताचे रहस्य लोकांना कळायला हवे. दादांच्या अपघाताचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे अध्यक्ष व्हायची घाई झाली आहे. दादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असेही राऊत म्हणाले. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय व्यक्तीचा अपघात होतो आणि त्यामध्ये मोठी राजकीय व्यक्ती दगावते तेव्हा नातेवाईकांमध्ये आणि विरोधकांमध्ये संशय निर्माण होतो. त्या संदर्भातील चर्चा होणं चुकीचं नाही. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली असून या प्रकरणाचा अहवाल लवकरच समोर येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सत्य बाहेर येण्यासाठी चौकशी आवश्यक असून अहवाल आल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतीलच असंही पाटील म्हणाले. अजित पवारांच्या अपघातात होत असलेल्या आरोपांवर भाजप खासदार उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की आजपर्यंत असा कोणताही पुरावा आलेला नाही ज्यामध्ये अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या विमानात 6 प्रवासी होते. एखाद्याच्या निधनाला वेगळी कलाटणी दिली जाते.
वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देत आहोत, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. त्या विमानात इतकं इंधन एवढं होतं, की त्यांना सगळे डेड बॉडी या कोळशासारख्या जळून खाक झाल्या होत्या. जर कोणाचं म्हणणं असेल, की यामध्ये कट होता, तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्यासाठी देखील प्राथमिक पुरावा लागत असतो. असा सकृतदर्शनी पुरावा आजपर्यंत समोर आलेला नाही, असे म्हणत हा अपघात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी डीजीसी करणार आहे. चौकशीसाठी डीजीसीने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती आपला हा प्राथमिक अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे. एकूणच अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर अनेक खुलासे रोज होत आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा अपघाती मृत्यू आता रहस्यमय आणि गूढ होत चाललाय. त्यामुळे तपास यंत्रणांच्या अहवालानंतरच याबाबतीत सविस्तर माहिती मिळू शकणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.